नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भिजवलेल्या मूग डाळीपासून धिरडे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। अगदी सॉफ्ट हलके फुलके आपले धिरडे बनवून तयार होतात। अगदी पौष्टिक अशी ही धिरडे बनवण्याची रेसिपी आहे। हे धिरडे लहान मुलांसाठी देखील फार पौष्टिक असतात। आपण ही धिरडे कढीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी साल असलेली 2 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। ही मूग डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून आपल्याला ही डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवायची आहे। 4 ते 5 तास झालेले आहे। ही डाळ अशा पद्धतीने भिजलेली आहे, आपण बघू शकता। आता ही मूग डाळ आपल्याला पुन्हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता या धिरड्यामध्ये टाकण्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, जिरे आणि कोथिंबीर यांचे वाटण आपल्याला इथं लागणार आहे। ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडी थोडी काढून घ्यायची आहे। याचे वाटण आपल्याला करून घ्यायचे आहे। थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचे वाटण करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने इथं मी हे वाटण करून घेतलेले आहे। आपण सर्व डाळीचे वाटण इथं करून घेणार आहोत। नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे यांची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहे, लसूण टाकून घेणार आहे। आले इथे मी टाकून घेतलेले आहे। जिरे टाकून घ्यायचे आहे, तसेच कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। वरतून आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता पाणी न टाकता सुरुवातीला हे वाटण आपल्याला करून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये पाणी टाकून हे वाटण आपल्याला पुन्हा करून घ्यायचे आहे। मूग डाळीचे धिरडे हे खाण्यासाठी फार पौष्टिक असतात आणि हे पचायला देखील फार हलके असतात। अशा पद्धतीचे वाटण इथं मी करून घेतलेले आहे। हे वाटण आपल्याला आपण मिक्सरमधून काढून घेतलेल्या मूग डाळीच्या वाटणामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे दोन्ही वाटण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। वरतून मी 1 चमचा जिरे पुन्हा टाकून घेणार आहे। हे सर्व दोन्ही वाटण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। धिरड्यांसाठीचे मिश्रण आपले बनवून तयार झालेले आहे। आता आपण धिरडे बनवण्यासाठी घेणार आहोत। आपल्याला डोश्यासाठी जो तवा लागतो तोच आपल्याला इथं घ्यायचा आहे। इथं मी डोश्यांचा पॅन घेतलेला आहे। या पॅनला आपल्याला चांगल्या प्रकारे सर्व बाजूने तेल लावून घ्यायचे आहे। पॅन चांगले तापल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण घेऊन अशा पद्धतीने आपण ज्याप्रमाणे डोसा करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे धिरडे करून घ्यायचे आहे। आजूबाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचे आहे। एक ते 2 मिनिटं एका बाजूने शेकल्यानंतर आपल्याला दुसरी बाजू ही शेकण्यासाठी घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला चमच्याच्या सहाय्याने दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे। आपण बघू शकता आपल्या धिरड्यांना छान प्रकारे कलर आलेला आहे। अशा पद्धतीने आपले धिरडे हे बनवून तयार होतात। हे धिरडे आपण एकदा नक्की घरी बनवून बघा। मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा ही धिरडे फार चांगले आहे। अशा पद्धतीने आपले धिरडे हे बनवून तयार होतात। आपण बघू शकता छान प्रकारे अगदी सॉफ्ट नरम असे आपले धिरडे बनवून तयार होतात। हे धिरडे खाण्यासाठी देखील फार स्वादिष्ट लागतात।
आपण एकदा नक्की ही घरी रेसिपी बनवून बघा. लहान मुलांना देखील ही धिरडे फार आवडतात. आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एकदा नक्की लाईक करा, रेसिपीला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने कढीसोबत हे धिरडे खायला फार स्वादिष्ट लागतात. तसंच आपण टोमॅटो केचपसोबत सुद्धा हे धिरडे खाऊ शकतो. छान प्रकारे आपले धिरडे बनवून तयार झालेले आहे. धन्यवाद.